मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. रावेर हे गाव तालुक्याचं आहे. रावेर रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर अंतरावर, बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर, आणि आपले खाजगी वाहन असेल तर आंबेडकर चौकात येईल आणि तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर. विक्रम ज्वेलर्स, गणेश ज्वेलर्सच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे. त्या वाट्यावर फुलं विक्रीवाले बसतात. त्याच्या बाजूला जलाल शाह बाबा दर्गा आहे आणि दर्गाच्या बाजूला लहानशा बोळीत गल्लीत माझं कार्यालय आहे, बोरकर गुरुजी. काचाचा दरवाजा आहे. शटर बंद असलं त्याच्यावर ब्रह्मांड ज्योतिष लिहिलेलं आहे. काही अडल्यास 9850015555 मोबाईल करावा, नाही तर अलंकार ज्वेलर्स, विक्रम ज्वेलर्सच्या आतमध्ये जाऊन आपण चौकशी करू शकतात. बाहेर उभे राहू नका. पुष्कळसे लोक बाहेर उभे राहतात, बाहेर चौकशी करतात. मी जे काही सांगतो ते नीट ऐकत का नाही लोक, मला हे कळतच नाही. आतमध्ये जा आम्ही म्हणतो, पण आतमध्ये का जात नाही? चौकशी करा. गुरुजींकडे जायचं आहे, मार्गदर्शन करतील, आणून देतील. त्याचप्रमाणे मी यंत्रसिद्धी विनामूल्य देत असताना 6x11चं पाकिट सांगतो, तर भलं मोठं पाकिट पाठवतात, तर काही भलतंच बारीक पाठवतात. ऐकणारे ऐकत का नीट मला हेच कळत नाही, कळेन असं झालं. आता मी नेहमी सांगतो की मला विचारून मोबाईलवर माहिती सांगा, तर पुष्कळशे लोक मोबाईलवरच अगोदर माहिती सांगतात. आता व्हॉट्सअपद्वारे मी जर ते व्हॉट्सअप प्रत्येक भाग उघडत बसलो प्रत्येकाचा, तर मला दिवस पुरणार नाही. मग कार्य केव्हा करू? याच्यासाठी अगोदर मोबाईल करायला काही हरकत आहे का? मोबाईल करा, मला विचारणा करा, मग व्हॉट्सअपवर मार्गदर्शनासाठी तुम्ही माहिती टाका. त्याचप्रमाणे गुणमिलन मी अनेक सांगताना कुंडलमिलन केल्यावर म्हणता किती गुण मिळाले? अहो, आपण कुंडलीमिलन केलेलं आहे, गुणमिलन नाही. गुणमिलन खोटी विद्या आहे. गुणमिलन करू नका, करू नका, करू नका इतक्यादा सांगितल्यावरही पुष्कळशे लोक गुणमिलनाच्याच कडे धावतात. आजही बँड वाजायला हजारो, डीजे वाजायला लाखो, खानावळीला लाखो, सदरा शर्ट, कोट गेट, वस्त्रप्रावण यांना लाखो रुपये खर्च करतात. आणि जरासंच पहा, नुसतं गुणमिलनच करा. मला आता इथे या ठिकाणी काय करावं हे समजेन असं झालेलं आहे. जीवनाचा जो प्रमुख भाग आहे, आपली मुलगी, आपला मुलगा आहे, संसार संपूर्ण व्हायला पाहिजे. किंवा कोर्ट प्रसंग झाला तर काय कराल? 8 वर्ष 10 वर्ष थांबावं लागेल. मुलगी माहेरी जाऊन बसली तर काय कराल? एखाद्याचा मृत्यू झाला तर काय कराल? एखादा अघटित रोग, नपुसक लोक स्थळ निघालं तर काय कराल? याचा विचार कोणीच करत नाही. डीजे कसे लावायचे, वाजंत्री कशी घ्यायची, पाहुणे किती बोलायचे, लक्झऱ्या किती करायच्या, खानावळीत पदार्थ कोणते करायचे, हाऊसमौज डीजे कसे करायचे, याचा काय उपयोग आहे संसाराशी? असो, आता हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. आजचा विषय आपण घेणार आहोत की काही पत्रिकेमध्ये विवाह योग हा नसतोच. विवाह योग नसतो, संतती योग पण नसतो. तर याला कारण काय असते? कुठेतरी कारण हे असतेच. घटना घडली म्हणजे कारण. आपण घसरलो, पडलो म्हणजे आपण नीट चाललो नाही. आपली तब्येत बिघडली म्हणजे कुपथ्य झालं. नजर टोक, नजर बाधा आपल्याला झाली.
व्यवसाय आपला चालत नाही, आपलं गणित चुकलं, आपण नापास झालो, आपण अभ्यास केला नाही, त्याला प्रत्येक घटनेला काही कारण असते. असंच एक दाम्पत्य आहे, 4 मुलं आहेत त्यांना. किती आहे? 4 मुलं. म्हणजे दाम्पत्य सुदृढ आहे, हार्मोन्स पूर्ण आहे, पुरुषोत्तम आहे, पुरुषार्थ भरलेला आहे आपल्याला दिसते. 4 मुलं मोठी झाली, लग्न पण झाली, आईवडिलांच्या मदतीने, आईवडिलांच्या सहकार्याने, आईवडिलांच्या आशीर्वादाने. एकाचाही इथे प्रेमविवाह झालेला नाही, आईवडिलांनी विवाह करून दिले. आणि ज्या वेळेला ही मुली झाली, ही 4ही वेगळी झाली, आईवडील घरी राहिले. आईवडील थकू लागले आणि मग मात्र या ठिकाणी या 4ही मुलांनी आईवडिलांची वाटणी करून घेतली की 3 महिने माझ्याकडे, 3 महिने तुझ्याकडे, 3 महिने त्याच्याकडे, 3 महिने याच्याकडे. एक दिवसही जरी झाला तर पैसे वसूल केले जात होते. किती दयनीय अवस्था आहे आईवडिलांची. मग हा आईवडिलांची अशी असताना मग कर्मकहाणी पुढे सुरू होते. आणि या 4ही मुलांना आपण बघितले तर पहिल्या मुलाला जी संतती झाली ती मतिमंद झालेली आहे. दुसऱ्या मुलाला संतती झाली तर 2च मुलं झाल्या, संतती नाही. तिसऱ्या मुलाला संततीच झाली नाही. आणि चौथ्या मुलाला संतती झाली, परंतु ती क्रूर झाली. इथे आता मग आईवडिलांचा कोप, आईवडिलांचा ज्या काही कर्मकहाण्या असतील त्या भोगणे या 4ही मुलांना क्रमप्राप्त झालं. याच्यापुढे यांच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. याच्यापुढे संतती होणार नाही. याच्यातल्या 2 मुलांच्या स्त्रिया या माहेरीच राहतात जास्त, आणि ते नोकरी आहे. मुलांचं पाहायचं, ते मुलं सोडून जातात आई. मुलांकडे पाहायचं, शिक्षणाकडे पाहायचं का नोकरीकडे पाहायचं असा प्रश्न येतो. मग इथे आपण आपल्या नशिबात काय आहे हे नाही, हे कर्म करण्यामुळे आपल्या नशिबात आलेलं आहे, जीवन आयुष्यात आलेलं आहे, नशिबात नव्हे. मग कुंडलिक पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असंही बघावं लागते की असं आहे. त्यानंतर एक दुसरं घराणं आमच्याकडे आलेलं आहे. तीर्थयात्रा भरपूर झाल्या, अनेक सोमवारचा उपास आहे, गुरुवारचा उपास आहे, शनिवारचा उपास आहे, नित्यनियमाने देवदर्शन सकाळचं आहे, संध्याकाळचं आहे, पूजापाठ आहे, देवघरातही पूजापाठ आहे, घरातही पूजापाठ आहे, ऑफिसात पूजापाठ आहे, व्यवसायाच्या ठिकाणी पूजापाठ आहे. तरीही मुलांचे लग्न झाले नाही, होत नाही. आजची कथा. काय झालं मग असं? का होते असं? कुंडलीमध्ये असा काही फारसा विरोध नकारार्थी नाही आहे. कुंडलीमध्ये शनी मंगळाचा योग, ग्रहण योग, चांडाळ योग, अश्लयोग आहे, परंतु विवाहाला नकार देणारी पत्रिका पण नाही आहे. मग काय करावं हा प्रश्न माझ्यापुढे येत असताना मग कर्मकहाणी बघूया. सहज तिकडे गेलं तर काय करावं. तर त्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही तीर्थयात्रा केल्या, पूजन पाठ केलेले आहे, नित्यनेमाने मंदिरात जातो, देवपूजा होत असते. आता नेमकं या ठिकाणी मी ज्या वेळेला गेलं की यांच्या घराण्याची देवी आहे, यांच्या घराण्याचे देवता आहे, यांचं पूजन हे कधीच करत नव्हते. त्या ठिकाणी ते गेलं पण नव्हते. माहूरगडची देवी होती यांची, त्या स्थानात जात नव्हते, दुसरीकडेच जात होते. दुसऱ्याच देवी देवतांची पूजा करत होते. 1 लोटाभर जल, सब समस्या का हल, महादेवालाच पूजा. आणि समस्याचं हल काही होत नव्हती. 4-5 वर्ष होऊन गेले, मुलांचे लग्न होत नव्हते.
मग इथे काय चुकलं की देवी देवता जी आहे कुलदेवता यांचं पूजन केलं नाही म्हणून. आणि दुसरं इथे आईवडिलांना हे नेहमी त्रास देत होते. आईवडील आजारी असताना त्यांना दवाखान्यात नेत नव्हते. आईवडील हे ओट्यावर झोपत होते आणि हे दाम्पत्य घरात झोपत होतं. पहा, घर त्यांचं आईवडिलांचं, पैसा त्यांचा आईवडिलांचा आणि त्यांची रवानगी ओट्यावर. कर्मगती सुटली नाही, कर्मगती कोणालाही सुटणार नाही. जसं पेराल तसंच तुम्हाला कापावं लागणार आहे. आणि या ठिकाणी या तिघही मुलांना आपण पाहायला गेलं तर विवाह योग नाहीच. विवाह झाला नाही. 38 वर्ष, 42 वर्ष, 45 वर्ष तिघांचे. आणि त्यात कालसर्पशांती नारायण नागबळी विधी केली, परंतु श्राद्ध आईचंही केलं नाही आणि वडिलांचंही यांनी आजोबाजींचं केलं नाही. आई वडील तर जिवंत होते. आई वडील सांगत होते पण आई वडिलांचं ऐकत नव्हते. म्हणून हा भोग आला आणि इतक्या वयापावतर येऊनही त्यांचे विवाह झाला नाही. त्यांना मी आज सांगितलं की आई वडिलांना घरात ठेवा, तुम्ही बाहेर झोपा, तुम्ही जंगलात झोपा, रस्त्यात झोपा, कुठेही झोपा. लग्न करायचं असेल तर लग्न झाल्यावरही त्याच्यात बदल व्हायला नको, नाही तर यमकारक ही कुंडली आहे. कुळदेवतेची स्थापना करा, कुळदेवताचं पूजन करा. कुळदेवता जिथली आहे माहूरगडची तिथे जाऊन ओटी भरा. साधी 2-4 आण्याची भरू नका, पूर्ण पातळाची खडाची ओटी भरा. बांगड्या मोठ्या आकाराच्या घ्या. तुम्ही वापरता खेळ ते खड, नारळ, पातळ घ्या आणि यथेच्छ तुम्ही दक्षिणा द्या. आई वडिलांच्या ज्या दिवशी जन्मदिवस असेल त्या दिवशी, नवरात्राच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी असं करा आणि मग तुमचे विवाह झाल्याशिवाय राहणार नाही. असं आजच मी त्यांना उपासना दिलेली आहे. कुठेतरी आपण कारक शोधलं पाहिजे. असं असताना या कुंडलीमध्ये आपण अजूनही बघणार आहोत. वडिलांची कमाई होती, त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही आणि ते अचानक मृत्यू पावले. एकच मुलगा, एकच संतती. कालांतराने श्राद्ध केलं गेलं नाही, गयाचं श्राद्ध केलं गेलं नाही, मातृगयाचं श्राद्ध केलं गेलं नाही, पितृगयाचं श्राद्ध केलं गेलं नाही. अचानक अनपेक्षित पत्नीचं निधन झालं, सौभाग्यवती झाली, गेली. मुलं तसेच अविवाहित आणि स्वतः आता अपंगहीन म्हटलं तरी चालेल. कर्मकहाणी सुरू झाली. असं एक अजूनही माझ्याकडे एक आलेलं आहे. सासू सासरे गावाला आहे, मुले सुना आपल्याला घरात राहत आहे आणि 6 वर्ष झाली ह्यांना संतती नाही. आता मग संतती टेस्ट ट्यूब बेबी करून पाहिली तरी संतती नाही, औषध उपचार करून पाहिले तरी संतती नाही. डॉक्टर शेवटी म्हणाले आता काय करणार. परंतु प्रत्यक्ष त्यांना पाहिलं, त्यांची शारीरिक तपासणी केली तर पुरुष हा पुरुषार्थयुक्त, हार्मोन्स भरपूर, स्त्री ही स्त्रीयुक्त, भरपूर स्त्री आरोग्य, परंतु संतती का नाही. विज्ञान ते शोधण्याचा प्रयत्न करत नाही. कोणत्याही डॉक्टरांची अशी बुद्धी चालत नाही. आणि मला याच्यामध्ये आढळून आलं, इथे आई वडील घरात नाही आहे, बाहेरगावी आहे आणि हे घरात आहे. त्यांना मी सांगितलं आई वडिलांना घरात घेऊन या, आपल्या गावात घेऊन या, तरच तुम्हाला संततीचा लाभ होईल. नाही तर संतती हा विषय शब्दसुद्धा तुमच्या मुखातून काढू नका. आणि आनंदाची गोष्ट, समाधानाची गोष्ट, आज त्यांना संतती झालेली आहे. आजच ते माझ्याकडे पेढे घेऊन आले. औषधं इथे
विज्ञान इथे फेल गेलं, पण कर्मगतीने हिशोब केला, आईवडिलांच्या साष्टांग नमस्कार केला, सेवा कार्य सुरू केलं, घरात आणलं, घरामध्ये राहण्याला दिले, विशिष्ट कोळी त्यांना मोबाईल दिले, पलंग सजवून दिले, टी व्ही लावून दिला, यात्रा करून दिल्या आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. पहा कसं आहे. मग ज्योतिषांनी असा चौतर्फी विचार केला पाहिजे की कुंडली नुसते ग्रहयोग नाही, संतती योगाच्या कुंडल्या मी या ठिकाणी काढल्या होत्या. त्याच्यात मात्र थोडासा प्रकाश दिसत होता, तो आईवडिलांचा. म्हणून मातृपितृशक्ती उद्दीपित केली मी आणि त्या योगाने यांना संतती प्राप्त झाली. आज त्यांनी मला कपडे आणले होते, ही टोपी त्यांचीच आहे, त्यांनी दिली म्हणून आज ते म्हणे आजच्या कार्यक्रमात तुम्ही घालावी म्हणून हे धारण केलेले आहे. असं असताना संतती योगामध्ये आपण पाहतो त्याप्रमाणे विवाह योग सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. विवाह का होत नाही? मग ग्रहदोष आहे का, कर्मदोष आहे का, टोक नजर बाधा आहे? विज्ञान योग टोक नजर बाधा मानत नाही. माझ्याकडे शिक्षित दाम्पत्य आलं होतं, आमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही म्हणे. म्हटलं मी कुठे म्हणतोय तुम्हाला ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवा? तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही. वाळूचे कण रंगत आहे, तेलही गळे असं म्हटलं जाते. तेल फाडून पाप निघते काय? रगडता तेलही गळे. तुमचं वय 40च्या पास टेकल्यावर तुम्ही प्रयत्नवादी आहात, मग तुम्ही स्वतःचं लग्न का करू शकले नाही? गाडी आहे, घोडी आहे, वाहन आहे, शहरात राहणं आहे, उच्च पदावर नोकरी आहे, पॅकेज आहे, सुंदरता आहे, मग लग्न का होत नाही? ज्योतिषशास्त्राला अंधवादी म्हणत असताना मग तुम्ही प्रयत्नाने तुमचंच लग्न तुम्ही का करू शकत नाही? आम्ही तर हजारो लोकांचे लग्न करून देतो. तुम्ही एकटं स्वतःचं लग्न करत नाही आणि विज्ञानवादी म्हणतात आणि आम्हाला अंधश्रद्धावादी म्हणतात. मग तुमचा उजेड कुठे पडतो आहे? करून दाखवा मग लग्न. अशा घटना ज्या वेळेला असतात त्यावेळेला ज्योतिषशास्त्र हे खरं ठरते आणि ज्योतिषशास्त्राकडे जावंच लागते. माझ्याकडे एक व्यक्ती आल्या होत्या वर्तमानपत्रातील. माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही, मी कधी राशी भविष्य वाचत नाही. मी बैठकीला होतो आणि तेच त्यांच्या पत्नीला माझ्याकडे पाठवत होते. आता हे वर्तून दाखवणं, माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही, गुपचूप ज्योतिषशास्त्र वाचायचं, बायकोमार्फत पाहून घ्यायचं, हे सुद्धा कर्म कहाणीमध्ये टोक नजर बाधा दोष बाधा लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून या गृहस्थाला अनेक ठिकाणी बदलावं लागलं, आज वर्तमान क्षेत्र सोडावं लागलं. जे सत्य आहे ते तोंडातही नाही आलं पाहिजे, मनातूनही आले पाहिजे आणि आचरणातूनही आणलं पाहिजे. आमच्या मार्फत नाही होत, मग तुम्ही तर करून दाखवा. जेव्हा तुम्ही करून दाखवाल, यश मिळवाल, त्याच वेळेला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत बोलण्याचा, वागण्याचा, म्हणण्याचा, चालण्याचा काही अधिकार नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये आपण ग्रहयोग बघत असताना विवाहस्थानाकडे जसं शुक्र भरून सरकते त्यावेळेला विवाहस्थळ येतात. त्याच्यामध्ये मंगळ आला तर अडथळे येतात, शनी आला तर ते स्थळ होकार नकार देत नाही, आणि राहू केतू आला तर स्थळ घरापावतर येत नाही, मागून परतून जात असते. याच्यामध्ये गुरु आला तर आपलेच आप्तस्वकीय नातेवाईक अडथळे आणतात, त्यांना परत पाठवतात. आम्हाला तुमचे नातेवाईक, तुमचे ग्रह योग, तुमचे माणसं आम्हाला काहीही माहिती नसते. तुमच्यावरून आम्ही जो आकाशाचा नकाशा काढतो ग्रहयोगाचा, त्याच्यावरून आम्ही सांगत असतो आणि ते कितपत खरं आहे हे तुम्हाला माहीत असते.
याच्यासाठी प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे, आवश्यक आहे, आवश्यक आहे. जीवनाला ज्याला महत्त्व द्यायचं असेल, आयुष्याला महत्त्व द्यायचं असेल, मुलाबाळांना महत्त्व द्यायचं असेल, संततीला महत्त्व द्यायचं असेल, संसाराला महत्त्व द्यायचं असेल, कार्याला महत्त्व द्यायचं असेल, सुखाला महत्त्व द्यायचं असेल, समाधानाला महत्त्व द्यायचं असेल, तर जन्मकुंडली अत्यावश्यक आहे. असो, आजच्या ह्या घाईगर्दीच्या याच्यामध्ये माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करणं आपण विसरलो. अभिवादन करूया मध्यंतरातच. संतती योगाचा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे तसा अगोदर विवाह योगाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुसतं विवाह योग बघून चालत नाही. याच्यामध्ये त्या विवाहाच्या नंतर संतती होणार आहे की नाही हे जाणकार ज्योतिषांनी बघितलंच पाहिजे. आणि गुणमिलनात संतती होणार आहे की नाही याचं उत्तर मिळत नाही. कुंडली मिलनामध्ये आपल्याला पतीच्या याच्यात पत्नी ही पुत्रवती आहे, संततीवती आहे की नाही, वंशवृद्धिकारक आहे की नाही, मुलगा वृद्धिकारक आहे की नाही बघायला हवं. हे बघत असताना विवाहाच्या पश्चात लाभयोग, भाग्ययोग हे बघायला हवं. आता जन्मकुंडलीची रचना बघत असताना मध्यभागी जे आहे चतुर्थ स्थान आणि दशम स्थान आहे, मातृस्थान, पितृस्थान, सासू सासऱ्यांचं स्थान आहे, मध्यभागी आहे. जसं मंदिरामध्ये मध्यभागी देवाचं अधिष्ठान आणते, मग आपण प्रदक्षिणा घालतो. थोडंसं बाजूला त्याच्यामध्ये सभागृह असते, पण मातृपुत्र देवस्थानामध्ये ब्रह्मच्या ठिकाणी आईवडिलांची स्थानं असतात. म्हणून हे मातृपितृस्थानाचा विचार आपण करायला पाहिजे. आणि मातृपितृस्थानामध्ये विचार करत असताना सुनेचे सासू सासऱ्याचे संबंध कसे आहे, मुलाचे आईवडिलांचे संबंध कसे आहे, यांचे आशीर्वाद यांना प्राप्त होतं का, कर्मदोष यांना लागतोय, कशामुळे विवाह लांबतोय हे पण बघायला पाहिजे. आतापर्यंत झालेल्या चुका दुरुस्त सुद्धा करता येतात, परंतु आई वडील जिवंत असायला पाहिजे. आई वडिलांचं स्वर्गीयवासी झाल्यावर प्रत्येक दिवसाचं श्राद्ध मुलांनी केलंच पाहिजे. श्राद्धाचा दिवस श्राद्धाच्या याच्यानेच घालवला पाहिजे. मला आश्चर्य वाटते, आजोबा आजीचं निधन होते, आई वडिलांचं निधन होते, तर मुलाची परीक्षा असते, नातवाची परीक्षा असते, परीक्षाही त्यांचा पेपर द्यायचा आहे म्हणून ते आले नाही. ज्यांच्या पैशावर तुम्ही शिक्षण घेताय, ज्यांच्या याच्यावर उदरातून तुमचा जन्म झाला, तुम्हाला 1 वर्षात टाकू शकत नाही तुम्ही. त्यांनी जीवन आयुष्य खर्च केला आहे. तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल, परंतु हे सत्य आहे. 1 वर्ष बुडाला तरी चालेल, पण अंत्यविधीला 1000 राहिलंच पाहिजे, श्राद्धाला 1000च राहिलंच पाहिजे. नाहीतर ती संपत्ती, ते तुमची डिग्री याला दोष लागल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पुष्कळशे बघितले. मग हा दोष लागण्याचा कारणाचा शोध हा ज्योतिषशास्त्राने घेतला पाहिजे. इथे संजय मटकरी नावाचे छोटेसे पुजारी आहेत. माझ्या लहान मुलाने विक्रमने सुवर्णकार समाजाच्या अधिवेशनामध्ये सत्यनारायण केलं. त्यावेळेला संजय मटकरी या पुजाऱ्यांनी मला मुलासारखं आहे, प्रथम त्यांनी आई वडिलांना नमस्कार करायला लावले आणि नंतर पूजेला आरंभ केला. मी त्याचं कौतुक केलं. प्रत्येक पुजाऱ्यांनी हा घाट घातला पाहिजे. मग ते लग्न असो, मौंज असो, सत्यनारायण असो, शांती असो, काही असो, बारसा असो, कान टोचायचा असो, मौंज असो, आई वडिलांच्या नमस्काराशिवाय पुढचं कार्य करायलाच नको. नाही तर पुजारी वर्गांनी हे असे कार्य अशा ठिकाणी करूच नये आणि अशी अशुभ लक्ष्मी दक्षिणा स्वीकारू पण नाही, कारण तो दोषही आपल्याला लागतो. मग
असो, कर्मदोषाच्या याच्यामधून आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून दोघांची सांगड घालून विवाह योग, संतती योग हे आपल्याला बघता येतात. कारण वर्तमान स्थितीत विवाह करणं फार जिक्रीचं झालेलं आहे. याच्यामुळे कसं विवाह संशोधन करावं हा एक प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला जन्मकुंडली ही बाजूला ठेवून द्यावी, विवाह कुंडली स्वतंत्र काढावी आणि शुक्रबल पाहावं, गुरुबल पाहू नये. आणि मग शुक्राची रचना कशी कशी पुढे जाते, त्याची गती कशी कशी आहे, याच्यानुसार विवाह योग आहे का नाही हे ठरवावं. काही वेळेला असे चमत्कार घडतात की कुंडलीमध्ये विवाह योग नाही पण विवाह होतो. तो आईवडिलांच्या सेवेमुळे, कर्मामुळे, कुलदेवतेच्या पूजेमुळे. इतरत्र कुठलीही पूजा ह्या काळात करू नये ज्यांचे विवाह होत नाही आहे. त्यांनी आपल्या कुळदेवी, कुळदेवताचं पूजन करा, आईवडिलाचं पूजन करा. बाकी कुठल्याही देवी देवताचं, महाराजांचं पूजन करू नका आणि कुठेही 8-10 दिवस किंवा तास 2 तास घालवू नका. पहा, तुमचं पूजा ह्या पूजनाचं फल तुम्हाला विवाह योगात झालेलं, रूपांतर झालेलं दिसेल. अशांनी माझ्याशी संपर्क साधावा. माझे विचार तुम्हाला आवडत असतील तर सर्वांना शेअर करा आणि आपल्याला काही मार्गदर्शन, सूचना करायचं असेल तर सूचना करा. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर आपण 2 शब्द माझ्यासाठी लिहा. असो, सर्वांना माझे व्हिडिओ जे ऐकत असेल, मार्गदर्शन पटत असेल त्या सर्वांना, प्रत्येकाला, कुटुंबियांना माझ्या शुभ आशीर्वाद. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, इच्छा सफल व्हाव्या, आरोग्यसंपन्न जीवन लावावं, आयुष्यवान व्हावं. आजारी अवस्थेत असतील तर त्यांचा आजार लवकर दुरुस्त व्हावा, लक्ष्मीची बरसात व्हावी आणि सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या. सर्वांना सांगतो मी, आई वडील घरात ठेवा, सासू सासरे घरात ठेवा, म्हणजे तुमचे देवी दैवत घरात आहे, कुठेही जायची गरज नाही. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौम्य निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. पुढच्या कार्यक्रमात आपण भेटू. असो.